नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील एक कविता. कविता 8वी शब्दांचे घर. कवी आहे कल्याण इनामदार. चला तर मग आपण पाहूया काय आहे ही कविता. कविता पाहण्याच्या आधी आपण कवींचा परिचय करून घेऊया. खाली दिलेला आहे पहा कवींचा परिचय, तो आपण पहिले करूया आणि मग नंतर कवितेकडे वळूया. कल्याण इनामदार. त्यांचा कार्यकाळ 1939 ते 2008. आभाळाचे पंख, अजब गाणी, अक्षर गाणी, धमाल गाणी इत्यादी बालसाहित्य प्रसिद्ध. भाषेद्वारे आपण आपले विचार, सुखदुःख व्यक्त करतो. प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या भोवती शब्दांचे वावरणे कसे सुंदर आहे हे सांगितले आहे. या कवितेतून कवीने आपल्याला काय सांगितलेलं आहे की शब्द जे आपण वापरतो, शब्दांमुळे आपलं जीवन कसं सुंदर झालेलं आहे हे आपल्याला या कवितेतून सांगितलं. इस कविता से हमें क्या पढ़ना है कि शब्दों की वजह से किस तरह से हमारा जीवन सुंदर बन गया है, वो हमें इस कविता में सीखना है. तर कविता शिकण्या अगोदर, कवितेचं स्पष्टीकरण जाणून घेण्या अगोदर आपण कवितेचं वाचन करूया. चला तर मी कविता वाचते, तुम्ही पण सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐका. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ. विरामचिन्हांचीही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखांचे भान. मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानोकाने कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवतीभोवती झिरपत राही गाणे काळीज भर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. किती सुंदर अशी कविता आहे. या कवितेतून आपल्याला कवींनी शब्दांचे आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे हे सांगितलेलं आहे. आणि शब्दांची जी सृष्टी आहे कशा प्रकारे आहे, शब्दांमध्ये काय काय अक्षर, काना, मात्रा, वेलांटी कशा प्रकारे येतात आणि कशा प्रकारे एकमेकांना जोडून आपल्या भावना आपल्याला व्यक्त करता येतात. आणि शब्दांचा गौरव आपण इथे केलाय की शब्द हे आपल्यासाठी तितकेच महत्वाचे आहे. सुखाची भावना असो किंवा दुःखाची भावना असो, शब्दच तिला वाट मोकळी करून देत असतात. आणि हेच आपल्याला या कवितेतून शिकायचं आहे. इस कविता में हमें क्या पढ़ना है कि शब्द जो है उनका हमारे जीवन में बहुत ज्यादा महत्व है और एक अलग सी सौंदर्यता सुंदरता है इन शब्दों में. क्योंकि शब्दों की काना, मात्रा, वेलांटी यानी कि जो सारी मात्राएं होते हैं ना, अ की मात्रा, आ की मात्रा, ई ऊ की मात्रा, ये सब मात्राओं से कितने सुंदर सुंदर शब्द और उसके साथ और विराम चिन्ह हो जाते हैं, फुल स्टॉप, स्वल्प विराम, ये ऐसे विराम चिन्हों से भी एक सुंदरता भी तैयार होती है. और ये शब्द जो है हमारे मन की भावना बिखरने के लिए, हमारी मन की भावना दूसरे तक पहुंचाने का काम कौन करता है? शब्द करता है. इसलिए शब्दों का हमारे जीवन में बहुत महत्व है. तो चलो हम अभी शुरुआत करते हैं कविता का स्पष्टीकरण करने के लिए. कवितेचं स्पष्टीकरणाला आपण सुरुवात करूया. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. आपलं हे सुंदर सुंदर घर आहे, शब्दांचं स्वर आहे. या घरामध्ये काही कोमल नाजूक स्वर पण राहतात. नुसतं शब्दांचं घर आहे का हे? नाही. इथे स्वर आहेत, व्यंजन आहेत. स्वर म्हणजे कोणते स्वर? अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आहा, ए, अ हे जे आपले 14 स्वर आहेत ना, तर हे सुंदर सुंदर शब्दांचं घर आहे. आणि या घरामध्ये काही नाजूक आणि कोमल स्वरांना कसली उपमा दिली आहे? नाजूक आणि कोमल स्वर पण इथे रहतात. ये क्या है? शब्दों का घर है और इस शब्दों के घर में
नाजुक और प्यारे से कोमल कोमल स्वर भी रहते हैं. कारण स्वरांशिवाय शब्द तयारच होणार नाही. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ. विरामचिन्हांचीही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आता या घरामध्ये काय काय होतं? स्वर तर होते, पण या शब्दांच्या घरामध्ये काना मात्रा वेलांटी हे पण सगळे एकत्र राहतात. तर काना मात्रा वेलांटी या सगळ्या मात्रा तुम्हाला माहिती ना, आपण कसा काढतो? असा काना काढतो, मग आपण त्याला मात्रा देतो, वरचे असे मात्रे देतो, वेलांटी देतो, उकार देतो. हे सगळे एकोप्याने राहतात. बघा, सगळे चिन्ह वेगळी वेगळी आहेत, पण या घरामध्ये हे शब्दांचे जे काना मात्रा वेलांटी सगळे एकोप्याने राहतात. एकजुडीने सगळेजण राहतात आणि अक्षरांचा खेळ खेळतात. काय करतात ते? एकजुटीने राहतात आणि अक्षरांचा खेळ खेळतात. कारण की अक्षरांना हे काना मात्रा वेलांटी दिले की नवीन नवीन शब्द तयार होतात की नाही. म्हणजे हे काना मात्रा वेलांटी एकोप्याने राहतात आणि अक्षरांचा खेळ खेळतात. आणि त्यांच्या जोडीला आणखीन कोण आहे? विरामचिन्हे. तर विरामचिन्हे कोणती? जसं तुमचं पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह असे जे आपले विरामचिन्ह आहेत, आपण लवकरच शिकू. हे सगळे विरामचिन्ह पण जे आहेत ती सगळी कुठे राहत आहेत? यांच्या बरोबर आहेत शब्दांच्या घरामध्ये. त्याच्यामुळे सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर आहे. कोण कोण राहतं मग ह्या घरामध्ये? काना मात्रा वेलांटी हे तर राहतात. ते अक्षरांचा सुंदर खेळ खेळतात. त्यांच्याबरोबर सगळे विरामचिन्ह पण राहतात. विरामचिन्ह पण जी आहेत ना, ती प्रश्नचिन्ह वगैरे जे म्हणतो ना आपण, मी तुम्हाला घेईल त्याचा पाठ. ही सगळी बघा, हे विरामचिन्ह, हे अवतरण चिन्ह झालं, प्रश्नचिन्ह झालं, हे उद्गारवाचक चिन्ह झालं. हे सगळे चिन्ह पण अगदी आनंदाने यांच्या बरोबर राहतात. त्यांची पण त्यांना सोबत आहे वरचेवर. अभी इस शब्दों के घर में कौन कौन रहता है? काना मात्रा वेलांटी. जैसे मैंने बोला ना, आ काना यानी कि आ की मात्रा, ये मात्रा अ की जो मात्रा होती है, वेलांटी, ये सब एक साथ रहते हैं घर में प्यार से. एकोप्याने यानी कि प्यार से रहते हैं सब लोग. और वो क्या कर रहे हैं? अक्षरों का खेल खेल रहे हैं. सब लोग प्यार से घर में रह रहे हैं और अक्षरों का खेल खेल रहे हैं. और इस खेल में उनको कौन साथ दे रहा है? विराम चिन्ह. ये जो विराम चिन्ह है ना, वो भी उनको क्या कर रहे हैं? साथ दे रहे हैं कि उनके साथ, क्योंकि हम लोग जब भी सेंटेंस लिखते हैं या फिर कुछ भी कविता लिखते हैं, लेसन लिखते हैं ना हम सब लोग, तो वहां पे क्या फुल स्टॉप देते हैं, क्वेश्चन मार्क देते हैं. तो ये सब जो इनको क्या बोलते हैं? फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, ये जो हम लिखते हैं उनको हम विराम चिन्ह बोलते हैं. तो ये सब जो विराम चिन्ह है, ये विराम चिन्ह भी क्या कर रहे हैं? ये उनके साथ दे रहे, उनके साथ है वो. सब लोग उनकी क्या है? साथ में है. तो इस तरह से ये सुंदर सुंदर शब्दों का सुंदर सुंदर घर है. चलो आगे बढ़ते हैं. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखांचे भान, मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आता बघा, हे सगळे शब्द आहेत, एकोप्याने राहत आहेत घरामध्ये. आणि कधी कधी या शब्दांची चिडचिड सुद्धा आपल्याला कशी हवी हवीशी, धुडपूड धुसफूस म्हणतो ना आपण, एखाद्या गोष्टीचा आपल्याला राग येतो, आपली चिडचिड होते. तर ही चिडचिड जी आहे ना, ती चिडचिड पण आपल्याला हवी हवीशी वाटते. कारण की त्याच्याशिवाय सुद्धा घरातला मजा नसते. प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा असतो. लक्षात घ्या, प्रत्येक शब्दाला वेगळा अर्थ असतो आणि एकमेकांच्या पण त्याच्यातून एकमेकांच्या सुख-दुःखांची आपल्याला जाणीव होते. काय होते? आपल्याला एकमेकांच्या सुख-दुःखांची जाणीव होते. जरी शब्दाला वेगळा-वेगळा अर्थ असला तरी आपल्याला त्यांच्या सुख-दुःखांचं भान होतं. कारण शब्दच असे आहेत, की शब्दामुळे आपण आपल्या भावनांना मोकळी वाट करून देतो. जर शब्द नसते, तर आपल्या मनात काय चाललंय हे दुसऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचवता आलं असतं का? नाही ना. त्याच्यामुळे धुसफूस जरी असली तरी ती हवी-हवीशी असते. काही-काही शब्दांची चिडचिड पण होते. पण प्रत्येकाला वेगळा अर्थ असूनही एकमेकांच्या सुख-दुःखांची जाणीव होते. आणि मधले अंतर, आता कधी-कधी काय होतं, घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतं. हे मराठीमध्ये म्हण आहे, की एका घरामध्ये अ, असलं म्हणजे थोडीफार भांडणं होतातच. कोणाची का असेना. तर
मधले अंतर म्हणजे आता कधी जर यांच्यामध्ये काही धुसफूस झाली, भांडणं झाली, तर हे जे आहे ना छप्पर, आपण जे शब्द लिहितो ना, शब्द लिहिताना असं त्याच्यावरती बघा, आता तुम्ही हा शब्द घर असा शब्द लिहिला, तर आपण असं घर असं सोडून देतो का नाही? आपण त्याच्यावरती असं छप्पर देतो. बरोबर की नाही? अशी आपण त्याला वरती रेघ मारतो. हं. जसं आपण त्याला रूफ म्हणतो, शेल्डर म्हणतो. जसं म्हणजे ह्या रेषा ज्या आहेत ना, ह्या काय आहे? त्यांना एकत्र ठेवण्यासाठी रेषांचे छप्पर पांघरलेले आहे. म्हणजे या शब्दांमध्ये जरी काही धुसफूस झाली, काही त्यांच्यामध्ये चिडचिड झाली, तरी हे जे रेषांचं असं छप्पर आहे, ते या शब्दांना बांधून ठेवतं. रेषांचं छप्पर काय करतं? त्यांना बांधून ठेवतं. त्यांच्यावरती रेषांचं छप्पर पांघरलेलं आहे. त्यांना ते प्रेमाने कुरवाळून म्हणजे काय? प्रेमाने त्यांना ते बांधून ठेवतं. अभी इसमें क्या बोला है हमें? अभी वर्ड शब्द है, कभी-कभी उनकी चिड़चिड़े शब्द भी निकलते हैं, कुछ चिड़चिड़ भी हो जाती है, हाँ, दुख भरे शब्द भी हम किसी-किसी को बोल देते हैं। पर हर एक शब्द का अलग-अलग अर्थ होता है। हर एक शब्द का अलग-अलग अर्थ होता है, पर वो अर्थ क्या होता है? हर एक शब्द एक दूसरे के मन की सुख की होती है या फिर दुख की होती है, पर भावना व्यक्त करता है। क्या करते हैं ये शब्द? उनके अर्थ अलग भी हुए, सुख की हो या दुख की हो, भावना व्यक्त करते हैं हम, एक दूसरे की भावना हमें समझ में आती है इन शब्दों की वजह से। और हम बोलते हैं ना, एक घर रहा तो वहां पे दो बर्तन रहे, बजने वाली ही है। यानी कि घर बोला तो झगड़ा होता ही है, छोटा मोटा झगड़ा हर घर में होता है। तो ये भी शब्दों का घर है, तो यहाँ पे झगड़ा हुए बिना रहेगा नहीं। हम लोग भी देखते हैं, कभी कभी हमारे मम्मी पापा में भी छोटी मोटी लड़ाई हो जाती है, दादा दादी में छोटी मोटी लड़ाई हो जाती है, बराबर है ना? तो ऐसी लड़ाई तो हर घर में होती ही रहती है। पर इस घर में ये जो शब्दों की हम ऊपर रेशा लगाते हैं ना, तो ये रेशा जो है, ये जो छप्पर है घर का, तो ये क्या करता है? इन शब्दों को प्यार से बांध के रखता है। क्या करता है ये? शब्दों को प्यार से बांध के रखता है। अगर उनके अंदर कुछ लड़ाई भी हो गई, कुछ उनके अंदर मनमुटाव हो गया, दूरियां आ गई, फिर भी ये जो रेशा है वो इन शब्दों को दूर नहीं जाने देती, दूरियां बढ़ने नहीं देती, उनको पास में ही रखती है। इस तरह से हम कह सकते हैं। तो यानी कि शब्दों के जो हर एक मात्रा का, हर एक रेशा का, इनका सबका कुछ ना कुछ मीनिंग है। तो आपको समझ में आ गया? अभी आगे बढ़ते हैं। कानो कानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा, अवतीभवती झिरपत राही गाणे काळीज भर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आता बघा, कानो-कानी कुजबुजताना म्हणजे एकमेकांच्या कानामध्ये आपण असं कुजूक सांगतो की नाही? त्यावेळेला काय होतं? अंकुर मन कोवळा म्हणजे आपल्या मनातलं अंकुर, आपल्या मनातली जी भावना आहे ना, ती आपली उमलत असते. अंकुर मन कोवळा म्हणजे काय? आपल्या मनामध्ये जी भावना असते ती उमलत असते, सुरुवात होत असते. अंकुर म्हणजे नवीनच एखाद्या गोष्टीची सुरुवात. आपण एखाद्याला काही आपल्याला मनातली गोष्ट सांगायची असते, सगळ्यांना सांगायची नसते, तेव्हा आपण एखाद्याच्या कानोकाणी जाऊन कुजबुजून सांगतो की नाही? तर ही आपल्या मनातली भावना जी आहे, ती आपण कुजबुजून सांगत असतो. वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. आणि मग काय होतं? आपल्या भावना आपल्या मनामध्ये राहत नाही. आपण त्यांची वाट मोकळी करून देतो. म्हणजे काय करतो? त्यांना सांगत राहतो. इतरांपर्यंत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि भाव हे पोहोचवता आपल्याला शब्दांचे इतकं लळा लागतो, की आपण कविता तयार करायला लागतो. शब्द हे असे आहेत, की आपल्या मनातले भाव लिहिता-लिहिता कविता तयार होते आणि अवतीभोवती झिरपत राहते. राही गाणे काळीज भर आणि आपल्या सभोवताली मनभर गाणे पाझरत राहते. असे हे सुंदर शब्दांचे घर आहे. म्हणजे काय होतं माहितीये का आता? तुम्हाला मी समजून सांगते, की कानो-कानी कुजबुजताना आपल्या मनामध्ये एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात होते. काहीतरी आपल्याला कोणाला तरी सांगायचंय. आपण ती कानोकाणी सांगतो आणि कानोकाणी सांगता-सांगता आपल्या मनातले विचार आपण बाहेर व्यक्त करतो. तर कविता तयार होणं म्हणजे काय? कविता करण्यासाठी हे मोठे-मोठे कवी काय करतात? कविता म्हणजे काय? त्यांच्या मनातल्या भावना असतात. कविता, धडा ह्या गोष्टी काय असतात? लेखक, कवी जे असतात ना, त्यांच्या मनातल्या या भावना असतात विद्यार्थी मित्रांनो. मग ते काय करतात? कविता लिहितात म्हणजे त्यांच्या मनातल्या भावना योग्य शब्दांमध्ये यमक जुळवून ते आपल्यासमोर मांडतात आणि आपण ते समजून घेत असतो.
बरोबर की नाही? म्हणजेच या शब्दातून आपल्या भावनांना वाट मोकळी होते आणि कवितेचा लळा लागतो म्हणजे काय? आपण पण कविता लिहायला लागतो आणि मग सुंदर सुंदर गाणे जे आहे ते आपल्या अवतीभोवती झिरपत राहतं. कवितेतून आपल्या अवतीभोवती आपण काय करायला लागतो? गाणं झिरपायला लागतं. गाणं आपल्या अवतीभोवती निर्माण होतं आपल्या मनामध्ये. आपल्या मनामध्ये गाण्याची निर्मिती होते आणि काळीजभर, काळीज म्हणजे काय? मन. आपल्या मनामध्ये सुंदर अशा गाण्यांची निर्मिती होते. कशामुळे? तर सुंदर सुंदर शब्दांच्या सुंदर सुंदर घरामुळे. अभी देखो बच्चों, कानों कानी कुछ हम किसी हमें कुछ छोटी छोटी बातें होती ना, तो हम हमारे फ्रेंड के अगर कान में ऐसे चुप चुपके से बोलते हैं तो उसमें से एक अंकुर खिलता है। अंकुर यानी अभी देखो हम जमीन में वगैरह कुछ प्लांट लगाते हैं ना, तो एक सीड डालते, बीज डालते, फिर उस बीज में से धीरे 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 से छोटे 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 ग्रीन ग्रीन पत्ते बाहर आते हैं। तो अंकुर ऐसे कोले कोले अंकुर बाहर आ रहे, तो हमारे भी क्या होते हैं, हम शब्दों की भावना व्यक्त करते जाते हैं। व्यक्त करते करते कुछ तो भी नया निर्माण होने वाला है, ऐसा तैयार होता है। शब्दों में से कुछ नया निर्माण हो सकता है, फिर हमारे मन से और शब्द निकलते जाते हैं और उसकी कविता बन जाती है। कविता क्या होती है? कविता यानी कि कवि के मन में जो भावनाएं है, कवि के मन की जो भावना कवि हमारे सामने व्यक्त करता है, उसे ही कविता कहते हैं। कविता कुछ अलग नहीं होती है, सिर्फ वो भावना कवि शब्दों में बंध कर अच्छी तरह से उसको रैमिंग वर्ड्स लगा वगैरह लगाकर उनकी भावना हमारे सामने व्यक्त करते हैं, तो वही कविता होती है। तो इसी तरह से इन छोटी छोटी बातों में से अंकुर फूल रहा है। किसका अंकुर फूल रहा है? तो कविता का अंकुर फूल रहा है। ये रास्ता मिल रहा है कविता तैयार होने के लिए। वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा, यानी कि ये जो रास्ता खुल रहा है उसमें से कविते का लड़ा लग रहा है, कविते से हमें प्यार हो रहा है, यानी हम कविता लिख रहे हैं। और कविता लिखते लिखते अभी क्या हो रहा है? अवती भवती झिरपत राही गाणे काळीज भर। काळीज यानी मन, हमारा काळीज यानी हमारा मन। तो हमारे मौन में क्या हो रहा है? गाने उमड़ रहे हैं, झिरपत राही अवती भवती गाने उमड़ रहे हैं। हमारे दिल एकदम गाने जैसा एकदम गाने गाते ना हम लोग, तो ये सब कविता की वजह से हमारा दिल भी एकदम गाने हमारे दिल में उमड़ उमड़ के आ रहे हैं। ऐसा है हमारा सुंदर सुंदर शब्दों का सुंदर सुंदर घर। म्हणजे हे शब्द काय करतात विद्यार्थी मित्रांनो? आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचं काम करतात. मग ते सुखाची भावना असो किंवा दुःखाची भावना असो. तर ह्या कवितेतून आपण हेच शिकलेलो आहे. शब्दांचं आपल्या जीवनातलं महत्व काय आहे ते आपण याच्यातून शिकलेलं आहोत आणि शब्दांना खूप महत्व आहे. गौरवशाली अशी भाषा आहे. मग ती कोणती भाषा असू द्या. इंग्रजी, हिंदी, मराठी, संस्कृत आणखी इतर कोणतीही भाषा. पण त्याच्यातले शब्द जे आहेत ते महत्वाचे असतात आणि हे शब्दांमुळेच भाषेला गौरव असतो. महत्व असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला हे शब्दांचे घर ही कविता अभ्यासक्रमामध्ये होती, की भाषेचं, शब्दांचं आपल्या जीवामध्ये आपण जे सुख-दुःख एकमेकांना सांगतो. आपल्याला सांगा जर शब्द नसते, बोलताच आलं नसतं, तर आपण कसं सांगू शकलं असतं? आता एखादा माणूस खूप दुःखी आहे. त्याच्याजवळ आपण जर सांगितलं, "घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, सर्व चांगलं होईल." त्या माणसाला किती बरं वाटतं. म्हणजे आपले शब्द असतात, आपण काहीच करू शकत नाही त्याच्यामध्ये. आता समजा तुम्ही उदाहरण घ्या, आता हा कोरोनासारखी परिस्थिती सगळ्यांकडे आहे. कोणाला कोरोना झालेला आहे, तर आपण त्या व्यक्तीच्या काही मदत करू शकत नाही. म्हणजे आता कोरोनाचा असा आजार आहे, की आपण त्याला जाऊन भेटू शकत नाही. बरोबर की नाही? त्यांच्या घरी आपण जाऊ शकत नाही. फक्त डॉक्टरच त्यांच्यावर उपाय करू शकतात. मग मित्र-मैत्रीण म्हणून आपण काय करू शकतो? तर आपण काय करू शकतो? त्यांच्याशी बोलू शकतो. आता घरी जाऊन बोलायची गरज नाहीये. तुम्ही फोनवर बोलू शकतात. प्रेमाने त्यांना 2 शब्द सांगितले ना, "घाबरू नका. सगळं चांगलं होईल. टेन्शन घेऊ नका. घाबरण्याचं कारण नाहीये." असं जर आपण प्रेमाने बोललो ना, तर त्या समोरच्या माणसाला हिंमत येते, धीर येतो. एवढी ताकद शब्दांची असते. म्हणजे आजार 50% औषधांनी बरा होत होता. 50% आपल्या जवळची माणसं जी आपल्याशी प्रेमाने बोलतात, त्यांच्यानी बरा होतो. बोलतात म्हणजे काय? शब्द वापरतात. म्हणजे शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे? समोरच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करणं, नकारात्मकता सुद्धा निर्माण होऊ शकते कधी-कधी चुकीचे शब्द वापरले तर. भांडणं सुद्धा होऊ शकतात. म्हणून शब्दांचं सामर्थ्य, शब्दांचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये खूप आहे. तर तुम्हाला कळली का शब्दांचे घर ही कविता? आता इथे पहा मी तुम्हाला काही शब्दार्थ दिलेले आहेत.
आता आपल्याकडे बरेच हिंदी मीडियमची मुलं आहेत, म्हणजे हिंदी भाषिक मुलं आहेत, जे इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात. त्यांना मराठी शब्दांचे सगळ्यांचेच काही अर्थ माहीत नसतात. म्हणून मी इंग्रजीमध्ये पण हे शब्दार्थ दिलेले आहेत, तर हे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचे. आता काना म्हणजे काय? तर आकाराचे चिन्ह. मात्रा म्हणजे लिपीमधला एकार, एकार आपण दाखवणारे चिन्ह असतात ना, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, लिपीमध्ये बघा मात्रा म्हणजे काय असतं? ए, ऐची मात्रा, ह्यांना आपण मात्रा म्हणतो. वेलांटी म्हणजे ही अशी काढतो ना आपण वेलांटी, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, याला आपण वेलांटी म्हणतो. विराम चिन्हे, आपण बोलताना शब्दानंतर आपण थांबतो, त्याला विराम म्हणजे काय? आराम. बरोबर. एखादं वाक्य संपलं की आपण स्टॉप घेतो, फुल स्टॉप. बरोबर. म्हणजे पूर्णविराम, स्वल्पविराम, असे विराम चिन्ह आहेत. आपण शिकू त्याच्यावरचा पाठ. तर विराम चिन्हे म्हणजे आपण जे भाषेमध्ये वापरतो लिहिताना वगैरे, त्याला आपण विराम चिन्हे म्हणतो. तर ते विराम चिन्हांचा सुद्धा भाषेमध्ये वापर असतो. हे वेलांटी वगैरे मी खोडते, मात्रा खोडते. अंकुर म्हणजे जमिनीतून नुकतेच उगवलेले दल, पान, अशा पद्धतीने. तर व्हेरियस ग्रॅमॅटिकल मार्क्स ऑफ स्टॉक्स इन द देवनागरी स्क्रिप्ट मध्ये, देवनागरी भाषेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. ये सब देवनागरी लिपि में होते हैं. हिंदी भाषिक बच्चों को जो कुछ कुछ मराठी शब्द नहीं समझ में आते, तो इंग्लिश में आप देख लेना. ये शब्द अर्थ पढ़ के फिर आप अगर कविता पढ़ने जाओगे, समझने जाओगे, तो आपको अच्छी तरह से समझ में आ जाएगी. आणि मराठी वाले पण आपले हे शब्द तुम्हाला, काही काही शब्द असे असतात की नाही आपल्याला पण नाही येतात. झिरपत, काळीजभर, लहान मुलं आहात तुम्ही, 6वीचे सॉरी 7वीचे आहेत ना तुम्ही, तर 7वीचे विद्यार्थी म्हणजे तुम्ही अगदी लहान आहात. तुम्हाला ना काही काही शब्द आपल्याला आठवत पण नाही की हे काय आहे बुवा. तर याचाही अर्थ तुम्ही इथे पाहून घ्यायचा आणि मग कविता वाचायची, कविता समजून घ्यायची आणि स्वाध्याय सोडवायचा. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे लगेच पुढे स्वाध्यायाचा व्हिडिओ मी टाकला की तुम्हाला मिळेल, म्हणजे तुम्ही पटापटा लिहून काढाल. बरोबर की नाही? नोटिफिकेशन मिळेल. स्वाध्याय तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे, लक्षात ठेवा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करा, अभ्यास करत राहा.